हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 17 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक लय भारी ट्विस्ट आलाय. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडमध्ये दाभाडे मावशीने चक्क कान्हा आणि सखी या दोघांच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा घालण्याचं ठरवलंय. कान्हा आणि सखी या दोघांचा नाईलाज असताना सुद्धा ते या पूजेसाठी तयार झालेत आणि ही गोष्ट सरकारला सुद्धा समजलीये. सरकारने कान्हाला सांगितलं ही सत्यनारायणची पूजा फक्त सखीच नाही तर संपूर्ण चाळीतील लोकांना लक्षात राहायला पाहिजे असा काहीतरी धमाका करायचा आणि कान्हाला तिने सखीला खूप त्रास द्यायला सांगितलंय. परंतु आपला कान्हा सखीला त्रास देणार नाहीये तर सखीबरोबर रोमांस करणार आहे. कारण सखीला नीट साडी नेसता येत नाही हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कान्हा हा चक्क या सत्यनारायणच्या पूजेसाठी सखीला साडी नेसून देणार आहे आणि साडी नेसून देत असताना हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतील. रोमॅन्टिक सॉन्ग सुरू होईल आणि या दोघांचा रोमांस आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सरकारच्या बंगल्यात सगळेजण मस्त डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसलेले असतात. सरकार आमलेट खात असते. त्याच वेळेस उर्मिला ही तिचा मोबाईल चेक करते आणि सोशल मीडियावर तिला सखीची स्टोरी दिसते. सखीने स्टोरी अपलोड केलेली असते की तिने आणि कान्हाने एकत्र मस्त ऑमलेट बनवलंय आणि दोघेही ऑमलेट खाताय. उर्मिला खुश होऊन म्हणते, अरे यार, सेम टू सेम. येथे आपण ऑमलेट खातोय आणि तिकडे सखी सुद्धा ऑमलेट खातीये. आणि उर्मिला ही चक्क सरकारला ही स्टोरी दाखवते. त्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. मी कान्हाला सखीला त्रास द्यायला सांगितलंय आणि कान्हा चक्क सखीसाठी ऑमलेट बनवून तिला देतोय, तिची काळजी घेतोय. हे पाहून सरकार खूप चिडते आणि तिच्या हातात काचेचा ग्लास असतो. या ग्लासला ती जोरात दाबू लागते आणि हे पाहून परशुराम आणि मीनाक्षी खूप खुश होतात. मीनाक्षी ही सरकारला आणखीनच चिडवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, खरंय ना, बिचारी मुलगी किती दुःखी होऊन येथे आली होती आणि मग त्या चाळीत राहायला गेली. मला तर वाटलं होतं तिला चाळीत खूप त्रास होत असेल, पण आपला कान्हा किती चांगला आहे ना. बिचारा तिची किती मदत करतोय, तिच्यावर किती प्रेम करतोय, तिच्यासाठी स्वतःच्या हाताने ऑमलेट बनवतोय. आमचं एवढं कोठे नशीब की आमच्या नवऱ्याने स्वतःच्या हाताने आमच्यासाठी काही बनवावं. पण सखी मात्र नशीब घेऊन आली. तिला एवढा प्रेम करणारा, एवढा जपणारा नवरा मिळालाय. आणि ही सगळी बडबड ऐकून सरकारचा राग आणखीनच वाढतो. सरकार हा काचेचा ग्लास जोरात दाबते आणि चक्क हा काचेचा ग्लास फुटतो. सरकारच्या बोटाला कास लागते आणि रक्त निघू लागतं. त्यामुळे सगळेच खूप घाबरतात. तिची चमची उर्मिला लगेचच हळद घेऊन येते आणि म्हणते, सरकार, हळद लावून देऊ का? पण सरकार तिला हळद लावू देत नाही आणि सगळ्यांना सांगते, प्रेम असो किंवा काच असो, अति झालं की ते फुटतात आणि अशी जखम होते. त्यामुळे ही जास्त फालतूची बडबड नाही करायची. ती उर्मिला, परशुराम आणि मीनाक्षीला गप्प बसवते. पण गौतम सरकारला म्हणतो, सरकार, हे तर येणारा काळच ठरवेल की सखीचं काय होतंय ते. त्यांचा संसार मोडतोय की टिकतोय. सरकार चिडून म्हणते, कसली वेळ? वेळ सुद्धा तेच ठरवते जे सरकार ठरवते. वेळ सरकारला आधी विचारते की पुढे काय करायचंय आणि मग ती ते करते. असं म्हणून सरकार रागारागाने तेथून निघून जाते. तर इकडे कान्हा आणि सखीचा ब्रेकफास्ट सुरू असतो. हे दोघे मस्त ब्रेड ऑमलेट बनवतात. कान्हा या ब्रेड ऑमलेटवर सॉस टाकतो आणि सखीला खायला देतो. सखी हे ब्रेड ऑमलेट खाते. तिला ते खूप आवडतं आणि ती म्हणते, कमाल, काय भारी झालं हे ब्रेड ऑमलेट. एवढं भारी ब्रेड ऑमलेट मी आजपर्यंत कधीच खाल्लं नव्हतं. कान्हाला खूप आनंद होतो. सखीला समजतं की आपण कान्हाची स्तुती करतोय आणि ती लगेचच शब्द फिरवते, नाही नाही, म्हणजे ठीकठाक झालंय, एवढं भारी नाही झालंय. तर कान्हा म्हणतो, तुम्ही श्रीमंत माणसं समोरच्याची स्तुती करण्यासाठी सुद्धा कंजूसी करतात, हे मला काही माहीत नव्हतं. तर सखी म्हणते, त्यात काही एवढी मोठी गोष्ट नाहीये. आज तू बनवलंय, मी तुला बनवताना पाहिलंय, उद्या मी बनवेल, त्यात एवढा मोठेपणा काय करायचा. आणि मी उद्या तुझ्यापेक्षा भारी ऑमलेट ब्रेड बनवणार, हे तू पाहतच राहा. पण सखीला हे ब्रेड खाताना तिच्या नाकावर सॉस लागतो आणि हे पाहून कान्हा हसतो. कान्हा सखीच्या नाकावरचा सॉस पुसण्यासाठी पुढे जातो, पण सखी त्याला अडवते आणि म्हणते, डोंट टच मी, डोंट ट्राय टू गेट नियर टू मी. तेव्हा कान्हा म्हणतो, बेबी सरकार, तुम्ही काय इंग्लिश बोलता मला समजतच नाही, पण तुम्ही छान बोलता एवढं मला कळतंय. तर सखी चिडून म्हणते,
मला माहिती आहे तुला इंग्लिश नाही कळत, त्यामुळे मराठीत सांगते. माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न नको करू, उगच चान्स मारायला पाहतोय. कान्हा चिडून म्हणतो, मी चान्स मारतोय का? सखी आणि कान्हाचं भांडण सुरू होतं. तेवढ्यात जान्हवी आणि दाभाडे मावशी तेथे येतात आणि सखीच्या नाकावरचा हा सॉस पाहून दोघीही हसू लागतात. सखी विचारते काय झालंय, तर जान्हवी सांगते तुझ्या नाकावर सॉस लागलाय. सखी चिडून म्हणते हे सुद्धा या कान्हानेच केलं असेल. तर कान्हा म्हणतो हे मी केलंय का? ब्रेड ऑमलेट काय मी खात होतो का सॉस लावून? या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. तर दाभाडे मावशी म्हणते बस झालं, तुमचं भांडण आता थांबवा आणि कान्हा तुझ्या नाकावरचा सॉस पुसून दे. तर कान्हा म्हणतो मावशी म्हणताय म्हणून मी करतोय, नाहीतर तुम्ही परत म्हणाल मी चान्स मारतोय. आणि तो सखीच्या नाकावरचा सॉस पुसतो. सखी आणि कान्हाचं लुटूपुटूचं भांडण पाहून सर्वांनाच आनंद होतो. दाभाडे मावशी कान्हाला शिरा देते आणि म्हणते हा शिरा खा. कान्हा हा शिरा सखीला देतो आणि स्वतःही चाखतो आणि म्हणतो दाभाडे मावशी हा शिरा तुम्ही नाही ना बनवलाय. जान्हवी खुश होऊन म्हणते सही जवाब, तुला कसं कळलं की दाभाडे मावशीने हा शिरा नाही बनवलाय? तर कान्हा सांगतो कसं आहे ना, जेव्हा दाभाडे मावशी शिरा बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये फक्त तूप, बदाम, बेदाणे नाही टाकत, तर त्यांची माया, त्यांचं प्रेम टाकतात. त्यामुळे त्यांच्या प्रेमाचा ओलावा या शिऱ्यात उतरतो, चवीत उतरतो. हे सगळं ऐकून दाभाडे मावशीच्या डोळ्यात पाणी येतं. त्या डोळे पुसतात. सखीला सुद्धा खूप छान वाटतं की कान्हा दाभाडे मावशीबद्दल किती छान बोललाय. दाभाडे मावशी सांगते खरंय शिरा मी नाही बनवलाय, शीतलने बनवलाय. काल तिने स्वतःची सोन्याची वस्तू सोडून आणली ना, म्हणून तिने मला हा शिरा दिला. तेव्हा कान्हा म्हणतो शिऱ्याचं कसं असतं ना मावशी, शिरा हा शाही शिरा हा असायला हवा. 2 वाट्या साजूक तूप, त्याच्यामध्ये रवा भाजायचा आणि मग त्यात आणखीन 2 वाट्या साजूक तूप टाकायचं, केशर टाकायचं, साखर टाकायची, वेलची पूड टाकायची, असं मस्त केळं कुस्करून टाकायचं आणि त्यावर बेदाणे, बदाम, काजू हे सगळं टाकायचं आणि मग जो तयार होतो ना तो असतो शाही शिरा. हे ऐकून जान्हवी त्याला विचारते तुला शिरा बनवण्याबद्दल एवढं सगळं कसं माहीत? तर कान्हा सांगतो माझ्याकडे बनायचा ना हा शिरा, माझा संपूर्ण स्टाफ खायचा. हे ऐकून जान्हवी, दाभाडे मावशी आणि सखीला मोठा धक्काच बसतो. सखी ही कान्हाला विचारते तुझा स्टाफ? तर कान्हाला समजतं की आपण माती खाल्ली आहे. कान्हा खरंच आपल्या भूतकाळाबद्दल सांगत असतो. आपण जे सगळे विचार करत असतो ना की कान्हा हा काही गरीब नाहीये, तर तो खूप श्रीमंत आहे, तो करोडपती, अब्जोपती आहे. आणि त्याचं पुन्हा एक उदाहरण, पुन्हा एक हिंट आपल्याला मिळाली आहे. कारण कान्हा हा सगळ्यांना सांगतोय की तो एका मोठ्या बंगल्यात राहतो, त्याच्याकडे स्टाफ आहे. स्टाफ म्हणजे त्याचे नौकर चावकर आहेत किंवा मग त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारे लोक आहे, ज्यांच्यासाठी हा शाही शिरा नेहमी बनतो. याचाच अर्थ कान्हा खरंच खूप श्रीमंत आहे. सखीला सुद्धा संशय येतो आणि सखी त्याला विचारते तुझा स्टाफ म्हणजे? तर कान्हा लगेच शब्द फिरवतो आणि म्हणतो मी माझा स्टाफ म्हटलो का? मला सवयच पडली आहे. आधी मी पिऊन म्हणून जेथे काम करायचो ना, तेथे जेथे माझ्याबरोबर सगळे लोक कामाला होते ना, त्यांना मी माझा स्टाफ म्हणायचो, त्यामुळे मी असं बोललो. सखीला वाटतं की खरंच कान्हा चुकून बोललाय. तेवढ्यात कान्हाला सरकारचा कॉल येतो आणि कान्हा फोनवर बोलायला खोलीच्या बाहेर निघून जातो. तर सखी म्हणते खरंच कान्हाने आता जे शिऱ्याबद्दल सांगितलं ना, त्यामुळे मला सुद्धा सत्यनारायणच्या पूजेतला शिरा आठवला. खरंच तो शिरा किती भारी असतो ना, त्याची चव ही वेगळीच काहीतरी असते. दाभाडे मावशी म्हणते तुला तो शिरा आवडतो ना, तुला तो शिरा खायचा आहे ना? सखी म्हणते हो मावशी मला खायचा आहे. तर दाभाडे मावशी तिला सांगते मग आपण एक काम करूया, तसंही तुमच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा बाकी आहे, आपण ती पूजा करूया, म्हणजे तुला सत्यनारायणचा शिरा सुद्धा खायला मिळेल आणि आपली पूजा सुद्धा होऊन जाईल. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसतो. ती विचार करते हे लग्न तर मी मानत नाही, मी कान्हाला माझा नवरा मानत नाही, मग ही सत्यनारायणची पूजा करणं योग्य की अयोग्य, या पूजेला मी बसू की नको, हाच विचार सखी करत असते. तर इकडे कान्हा हा आपल्या खोलीच्या बाहेर येतो आणि फोन उचलून सरकारला म्हणतो हा बोला सरकार. तर सरकार त्याला म्हणते काय मग तुमचा संसार सुखी चाललाय, कुठे पाठवायचं तुम्हाला हनीमूनला? तर कान्हा विचारतो सरकार हे काय बोलताय तुम्ही? तर सरकार चिडून म्हणते माझ्याशी खोटं नाही बोलायचं, मी सोशल मीडियावर तुमची स्टोरी पाहिली आहे, बायकोला मस्त ऑमलेट बनवून देतोय, बायकोची काळजी घेतोय, म्हणजे तिच्या प्रेमात पडला की काय? तर कान्हा म्हणतो सरकार तसं नाहीये. सरकार चिडून म्हणते मला शेंड्या नाही लावायच्या, मला नाही फसवायचं,
तुला मी तेथे सखीला त्रास द्यायला पाठवलंय, सखीला नीट खायला पण नाही मिळालं पाहिजे आणि तू तिला स्वतःच्या हाताने ऑमलेट बनवून देतोय, तिचं पोट भरून देतोय. मग ती कसं चॅलेंज हरणार, कशी या घरी परत येणार? मला लवकरात लवकर सखी घरी परत यायला हवी, हे चॅलेंज हरायला हवी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वतःचं उद्दिष्ट विसरणारी माणसं मला नाही आवडत. तू माझ्या पैशांवर जगतोय आणि माझी इच्छा आहे म्हणून जिवंत आहे, हे लक्षात ठेवायचं. कान्हा हा सरकारला समजवण्याचा प्रयत्न करतो. सरकार, मी माझं उद्दिष्ट नाही विसरलोय. मला माहिती आहे की मला सखीला हे चॅलेंज हरवायचंय. लवकरात लवकर ती तुमच्या बंगल्यावर यायला पाहिजे. पण हे एका दिवसात नाही ना जमणार. त्यासाठी मला वेळ हवाय. मी सखीला त्रास देतोय, त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. पण सरकार ही रागारागाने त्याचा फोन कट करते. कान्हाला समजतं की सरकारने फोन कट केलाय. पण त्याच वेळेस सखी ही मागून जोरात ओरडते, कान्हा तू मला त्रास देतोय का? कान्हाला जबर धक्काच बसतो. तो मागे वळून पाहतो तर सखी उभी असते. सखीने त्याचं आणि सरकारचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. सखी कान्हावर ओरडून म्हणते, कितीही विसरण्याचा प्रयत्न केला ना तरी तुझा खरा चेहरा माझ्यासमोर येतोच. तुला माझं काही नाही पडलंय, माझ्या आनंदाचं, माझ्या सुखाचं. तुला फक्त तुझ्या नोकरीचं पडलंय. सरकार तुला जे काही सांगणार ते तू करणार. स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी तू मला त्रास द्यायचं ठरवलंय ना. मी चॅलेंज हरावं यासाठी तू प्रयत्न करतोय ना. तर कान्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, बेबी सरकार माझं ऐकून घ्या. पण सखी त्याच्यावर ओरडून म्हणते, बस झालं, अजून खोटं बोलू नकोस. मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तू किती खोटाडा माणूस आहे, लालची माणूस आहे, हे मला आधीच माहिती आहे. पण तू ही जी नाटकं करत असतो ना माझ्याशी चांगलं वागण्याची, ते सुद्धा तुझा एक प्लॅनच आहे, हे सुद्धा आता मला कळायला लागलंय. त्यामुळे एक शब्द बोलायचा नाही. तुला माहिती आहे का, आता दाभडे मावशी आपल्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा करायचं म्हणताय. पण तुझ्यासारख्या खोट्या माणसाबरोबर मला कोणत्याही पूजेला बसायचं नाहीये. मला फक्त माझं चॅलेंज पूर्ण करायचंय आणि त्यानंतर मी तुला घटस्फोट देणार आहे. त्यामुळे ही पूजा करण्याची गरजच नाहीये. तर कान्हा चिडून म्हणतो, पण मला मात्र पूजेला बसायचंय. सखी चिडून म्हणते, काय मूर्खपणासारखं बोलतोय, मला तुझ्याबरोबर पूजा नाही करायची आणि मी दाभडे मावशीला हे नाही सांगणार. त्या माझ्या आईसारख्या आहेत, मी त्यांना नाही दुखावू शकत. मी जर त्यांना हे सांगितलं ना तर त्या मला लग्नाचं महत्त्व, पूजेचं महत्त्व हे सगळं सांगतील आणि मला कन्व्हिन्स करतील. त्यामुळे तूच दाभडे मावशीकडे जायचं आणि त्यांना माझा नकार कळवायचा की आम्हाला दोघांना पूजेला नाही बसायचंय. कान्हा चिडून म्हणतो, मी कशाला वाईट होऊ? तुम्हाला पूजेला नाही बसायचंय, मग तुम्ही जा. तुम्ही सांगा दाभडे मावशीला, सगळं सत्य सांगून टाका की मी फक्त येथे माझं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आली आहे. या चाळीतील लोकांवर माझं कसलंच प्रेम नाहीये. मी फक्त माझं चॅलेंज पूर्ण करणार, मग बंगल्यावर परत निघून जाणार आणि कान्हाला घटस्फोट देणार. हे सगळं तुम्ही सांगा आणि मी कोणाला काही सांगणार नाहीये. सखीला खूप राग येतो. त्याच वेळेस दाभडे मावशी तेथे येते आणि विचारते, कोणाला काय नाही सांगायचंय. दाभडे मावशीला पाहून सखी आणि कान्हा चांगलेच घाबरतात. कान्हा म्हणतो, काय नाही मावशी. तर दाभडे मावशी त्या दोघांना सांगते, तू कोठे बाहेर निघून गेला होता रे? मी तुझ्या आणि सखीच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा करायची ठरवली आहे. उद्याच पूजा आहे. कान्हा खूप खुश होतो आणि म्हणतो, दाभडे मावशी, आम्ही दोघांनी ठरवलंय की आम्ही दोघे या पूजेसाठी तयार आहोत. सखीला खूप राग येतो, पण कान्हासमोर आणि दाभडे मावशीसमोर बोलण्याची तिची हिंमतच होत नाही. दाभडे मावशी या दोघांना सांगते, उद्या कामनापूर्तीचा सुद्धा दिवस आहे. तुम्ही मनात जी इच्छा ठेवाल ती इच्छा नक्की पूर्ण होईल. सखी खुश होऊन म्हणते, खरंच का मावशी? उद्या कामनापूर्तीचा दिवस आहे आणि मनात जी इच्छा ठेवाल ती पूर्ण होईल का? मग तर मला एक खूप मोठी इच्छा मागायची आहे. असं म्हणून ती कान्हाला डोळे दाखवते. कान्हाला समजतं की सखीची एवढीच इच्छा आहे की तिला लवकरात लवकर कान्हाला घटस्फोट द्यायचा आहे आणि कान्हापासून वेगळं व्हायचंय. थोड्या वेळानंतर कान्हा सरकारच्या बंगल्यावर येतो आणि सरकारला सांगतो की उद्या आमच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा आहे आणि मग कामनापूर्तीचा दिवस आहे. सरकार विचारते, खरंच कामनापूर्तीचा दिवस आहे का? या दिवशी जे मागितलं ते मिळतं का? तर कान्हा म्हणतो, हो खरंय. सरकार चिडून म्हणते, अक्कल आहे की नाही तुला? जर असं असतं ना तर लोकांनी कष्टच केले नसते. कामनापूर्तीच्या दिवसाची वाट पाहिली असती आणि इच्छा पूर्ण करून घेतली असती. आणि आता तुमच्या दोघांची सत्यनारायणची पूजा आहे का उद्या? याचा अर्थ तुम्हाला हनीमूनला कोठे पाठवू मी? कान्हा मान खाली घालतो. सरकार त्याच्यावर चिडून म्हणते, उद्या तुमच्या दोघांच्या लग्नानंतरची पूजा आहे आणि मी जे म्हणेल तेच तू करायचंय. कान्हा विचारतो, सरकार मी काय करायचंय? आणि सरकार परशुरामला हाक मारते.
इकडे सखी सदन चाळीमध्ये सानप काकाची बायको सानप काकाशी खूप भांडते आणि म्हणते, तुम्ही गप्प बसा, सगळे नवरे एक सारखेच असतात, मला तुमच्याशी एक शब्द नाही बोलायचा आहे, तुम्ही जा घरामध्ये, असं म्हणून ती सानप काकाला घरात जायला सांगते आणि स्वतः बाहेर येते. सखी, मावशी आणि जान्हवी तेथेच बसलेले असतात. सखी या काकूला थांबवते आणि विचारते, काय झालं काकू, सांगा ना. तर सानप काकू आपलं दुःखडं सांगू लागतात. काय सांगू तुला बाई, हा माणूस एक नंबरचा मूर्ख आहे. त्याला मी सांगितलं की मला साडी घेऊन दे, काल मला 10 दुकानांमध्ये घेऊन फिरला, पण एक पण साडी नाही घेऊन दिली. एक दिवस म्हटलं माझ्यासाठी गजरा घेऊन ये, तर एखाद्या मेलेल्या मैतावरचा हार घेऊन आला माझ्यासाठी. असा मूर्ख माणूस आहे हा. दाभाडे मावशी, जान्हवी आणि सखी हसू लागतात. ही बाई सांगते, अगं लोकांचे नवरे किती करतात त्यांच्यासाठी, साड्या निवडून देतात, मिऱ्या घालून देतात, पण हा माणूस काहीच करत नाही. सखीला आठवतं की कान्हाने सुद्धा असंच केलं होतं. सखीसाठी साडी निवडून दिली होती आणि तिच्या मिऱ्या सुद्धा करून दिल्या होत्या. सखी म्हणते, ओके ओके काकू, मला तुमची एक मदत हवी आहे. उद्या आमच्या येथे सत्यनारायणची पूजा आहे ना, मग शिरा कसा करतात ते मला माहिती नाहीये. तेव्हा जान्हवी, मावशी, काकू या सगळ्या सखीला शिरा कसा बनवायचा ते सांगतात. सगळ्यात आधी कढई गॅसवर ठेवायची, तूप टाकायचं, या तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा, मग त्यात आणखीन तूप टाकायचं, बेदाणे टाकायचे, साखर टाकायची, काजू, बदाम, केशर, केळी सगळं टाकायचं आणि मस्त सत्यनारायणचा शिरा तयार झाला. सखी म्हणते, ऐकायला सोपं वाटतंय, दोघांसाठी करणं पण सोपं आहे, पण संपूर्ण चाळीसाठी करणं किती अवघड आहे, मी एकटी हे कसं करणार. तर जान्हवी तिला सांगते, तू एकटीने नाही करायचंय, जोडीने करायचंय, तू आणि कान्हाने. सखी चिडून म्हणते, जोडीने कशाला, मी एकटीच करेल. पण दाभाडे मावशी तिला समजून सांगते, या दिवसाचं खूप महत्त्व असतं, तुम्ही दोघांनीच हा शिरा बनवायचा आहे, म्हणजे तुमच्या दोघांचं प्रेम सुद्धा त्यामध्ये उतरेल. तर सखी म्हणते, छे छे, असं काही नसतं. पण जान्हवी आणि चाळीतील बायका तिला असा शिरा बनवायला सांगतात, त्यामुळे सखीचा नाईलाज होतो. तर इकडे परशुराम सरकार आणि कान्हाजवळ येतो. तो कान्हाला म्हणतो, ए मूर्ख मुला, पहा, तुला माहीत नसेल त्यामुळे नीट पहा, असं म्हणून तो त्याला स्पाय कॅमेरा दाखवतो. कान्हा हा कॅमेरा पाहताच म्हणतो, छे, हा तर स्पाय कॅमेरा आहे. सरकार आणि परशुरामला आश्चर्य वाटतं की कान्हाला स्पाय कॅमेऱ्याबद्दल कसं माहिती आहे. ते दोघेही त्याच्याकडे संशयाने पाहू लागतात. तर कान्हा म्हणतो, आता लहान लहान मुलांना हे माहिती आहे, प्रत्येक सिनेमा वेब सिरीजमध्ये दाखवतात, मी सुद्धा तेथेच पाहिलंय. परशुराम म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, हा स्पाय कॅमेरा घे. सरकार परशुरामला जायला सांगते. कान्हा विचारतो, मी याचं काय करायचंय. तर सरकार त्याला सांगते, उद्या तू हा स्पाय कॅमेरा तुझ्या कुर्त्यामध्ये लावायचा आणि मग मी तुमचं सगळं लाईव्ह रेकॉर्डिंग येथे घर बसल्या पाहणार की तू सखीला कसा त्रास देतोय. उद्या जर तू सखीला त्रास दिला नाही तर मग मी तुझी काय अवस्था करते ते तू पाहतच राहा, निघ इथून, असं म्हणून सरकार कान्हाला हाकलून देते. कान्हा हा टेन्शनमध्ये तेथून निघून जातो. तर सरकारने मात्र फुल प्रूफ प्लॅन बनवलेला असतो की सखीला उद्या त्रास होईल आणि ती उद्याच घरी परत येईल. मैत्रिणींनो, खरंच लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. सरकार, कान्हा आणि सखी या तिघांची जुगलबंदी पाहायला खूप मजा येते, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु लपंडाव मालिकेचा पुढचा एपिसोड यापेक्षा जाम भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार पुन्हा एकदा कान्हाला कॉल करेल आणि म्हणेल, आज तुमची सत्यनारायणची पूजा आहे, आज असा काही धमाका कर, सखीला असा काही त्रास दे की सखी आजच्या आज घरी परत यायला हवी. आणि ही सत्यनारायणची पूजा फक्त तुलाच नाही, सखीला नाही, तर संपूर्ण चाळीला आयुष्यभर लक्षात राहायला हवी. कान्हा सरकारला हो म्हणेल, परंतु त्यानंतर तो चक्क सखीला त्रास न देता सखीला या सत्यनारायणाच्या पूजेसाठी साडी नेसून देणार. सखीला नीट साडी नेसता येत नसेल, सखी खूप सुंदर तयार झालेली असेल, पण कान्हा तिला पदर नीट करून देणार, त्यानंतर साडीच्या मिऱ्या नीट करून देणार आणि बॅकग्राऊंडमध्ये मखमली हे सुंदर रोमॅन्टिक गाणं सुरू असेल आणि कान्हा सखी एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतील. हा सीन खरंच खूप भारी असेल, एवढं मात्र नक्की. सखीसुद्धा खूप सुंदर दिसत असेल, या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसणार. तर किरण हा कान्हाला समजावून सांगेल की जर तुला सरकारच्या जवळ जायचं असेल, सरकारला बर्बाद करायचं असेल, तर तुला सरकारच्या मर्जीत राहावं लागेल आणि त्यासाठी तुला सखीला त्रास द्यावाच लागेल. कान्हा सुद्धा म्हणेल, हो, मला तेवढं करावंच लागणार आहे. मग
आता सखी आणि कान्हा या दोघांची सत्यनारायणची पूजा कशी होणार, या दोघांची पूजा पाहायला नक्कीच मजा येईल एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.